शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी दिनेश तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आपल्या तूर या पिकावर शेवटची फवारणी याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे. सध्या आपल्या इकडे वातावरणामध्ये थोडा बदल असल्यामुळे तुरीवर खूप जास्त प्रमाणात अळ्या पडण्याची शक्यता आहे. यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 कॉम्बिनेशन सांगणार आहे. ती तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. तर चला पहिलं कॉम्बिनेशन पाहूया. पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला BASFचं एक्सपोनस 17 मिली प्रति एकर, त्याच्यानंतर आपल्याला चिल्टेड मायक्रोन्यूट्रन BASFचं लिब्रेल घ्यायचं आहे 40 ग्राम प्रतिपंपाप्रमाणे, आणि बुरशीनाशक आपल्याला शामीर 40 ml प्रतिपंपाप्रमाणे हे आपल्याला घ्यायचं आहे. हे आपलं पहिलं कॉम्बिनेशन झालं. तर दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला बायर कंपनीचं वायगो याचा डोस तसा तर 8 मिलीचा आहे, पण 8 मिलीने आपली अळी कवर होणार नाही. त्यासाठी आपल्याला हे दुप्पट म्हणजेच 15 मिली प्रतिपंप टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या तुरीच्या शेंगातील दाणा आपल्याला ठोकर करण्यासाठी, जाड करण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड आपल्याला 50 मिली प्रतिपंप, आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बुरशीनाशक शामीरच घ्यायचं आहे. तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कोणत्याही कंपनीचं इमामॅक्टिन 10 ग्राम प्रतिपंप, प्लेन 50% प्रोफेनोफॉस 50 मिली प्रतिपंप, आणि आपल्या तुरीच्या शेंगाचा दाणा ठोकर होण्यासाठी किंवा माल जास्त पकण्यासाठी आपल्याला 0050 घ्यायचा आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक हे कस्टोडिया घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं तिसरं कॉम्बिनेशन. आणि दुसरं आणि तिसरं कॉम्बिनेशन शेतकऱ्याला थोडं महागात जाणार आहे, तर हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. आपली तूर जर चांगली एकदम उत्तम प्रकारे असेल तर तुम्ही दुसरं किंवा तिसरं कॉम्बिनेशन वापरू शकता. पहिलं कॉम्बिनेशन कोरडवाहू तुरीसाठी एकदम बेस्ट आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.